जोरदार टाळ्या वाजवून या कारण आता एवढं गरम झालंय. आता जस्ट सियाला घेऊन आली ठाण्यावरून आणि आता घरी पोहोचलं आणि आता इथून गेल्यावर लगेच आम्हाला परत तयार व्हायचं आहे आणि जसं परवाच्या दिवशी जसं गेटअप केलेलं तसं सेम गेटअप करायचं आहे आणि परत आज लेझिमचा डान्स आहे. हे बघा सियाला घेऊन आली आहे सिया. सो खूप काही गडबड झाली. मगाशी सोडायला पायल आलेली आणि आता मी घ्यायला आली. म्हणजे खूप धावपळ झाली आणि झोप नाही झालेली आहे कारण काल रात्री पण 2:30-3 वाजेपर्यंत आमच्या इकडे लाईट नव्हती. सो त्यामुळे झोप पण अजिबात झालेली नाही. सो चला घरी पोहोचल्यानंतर सगळे रेडी होते मग नंतरच भेटणार आहे तुम्हाला. जय भीम फ्रेंड्स, तुम्हा सर्वांनाही माझ्या यूट्यूब फॅमिलीला 14 एप्रिलच्या जयंतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता 14 एप्रिल तर झालेली आहे, आजची आहे 16 तारीख आणि खरं तर खूप धावपळ होत आहे आमची कारण कालही खूप धावपळ झाली. काल रात्री झोप पण झालेली नाही. काल रात्री मला वाटते 2:30-3 वाजेपर्यंत लाईट नव्हती आमच्या इकडे, पूर्ण लाईट गेलेली, त्यामुळे झोप नाही. आणि आज दिवसभर पण सारखी पळापळ चालूच आहे. सियाला सोडायचं, टिफिन हे ते सगळं 2-2 टिफिन देणे, परत बाकीच्या गोष्टी, घरातलं काम, हे सगळं आवरावर आणि परत तिथून आल्यानंतर हे सगळी आमची आवरावर. सगळं जसा म्हणजे 14 एप्रिलला गेटअप केलेला तसा सेम आम्हाला आज गेटअप करायचं होता कारण आज तिकडे म्हणजे स्पेशल व्यक्ती येणार आहेत, म्हणजे मला वाटते आमदार काहीतरी आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितलंय की आज म्हणजे जसं त्या दिवशी आम्ही जे लेझिमचं म्हणजे डान्स केला आहे, जसा परफॉर्मन्स केलेला आहे तसा सेम आज आम्हाला करायचं आहे. सो त्यामुळे हा गेटअप आम्ही केलेला आहे सेम. आणि सगळं हे आता मी काही दाखवत बसले नाही कारण काय होतं त्या दिवशी मी 14 एप्रिलला माझा मेकअप वगैरे सगळं दाखवत बसले तर खूप उशीर झाला. आणि उशीर म्हणजे कसं दाखवायचं असलं ना कोणत्या गोष्टी तर म्हणजे काही गोष्टी 2 मिनिटात होणार आहे त्याला अर्धा तास निघून जातो असं होतं. म्हणून त्यामुळे ना आज आम्ही असं काहीच केलं नाही. पटापट पहिले आवरावर करून घेतली, घरातलं पण सगळं आवरलं, आमची पण आवरावर करून घेतली. सगळं पायलचं आपलं साडी वगैरे नेसवून सगळं प्रॉपर एकदम व्यवस्थित. आणि आज म्हणजे त्या दिवशी पण छानच झाला होता मेकअप पण आजही अजून खूपच छान झाला आणि भारी दिसते माझी पायल, हो की नाही सांगा. ही साडी नवीन घेतलेली आहे पायलला आणि मस्त दिसते. मला माझी पायल खूप आवडते, या साडीवर खूप भारी दिसते, एकदम प्रॉपर भीम कन्या वाटते मला खूप आवडते. सो बघा तुम्ही आता बघत असणार खूप पंखा वगैरे सगळं बंद केलं म्हणून खूप घाम आलेला आहे आणि खूप ऊन. म्हणजे मला वाटते 14 एप्रिलची रात्र झाली ना झाली 15 तारखेपासून एवढं ऊन बापरे की असं बाहेर निघायची पण इच्छा होत नाही. पण काय करणार, काही काही काम असे आहेत की त्यासाठी बाहेर निघावंच लागतं. सो आता आम्ही चाललेलो आहोत डायरेक्ट जिथे आमचा परफॉर्मन्स आहे तिथेच आहे, ज्या म्हणजे त्या दिवशी पण तिथेच होता पण थोडंसं अलीकडे असणार आहे. सो चला मग आता आपण डायरेक्ट तिकडेच भेटूया. आणि खरंच खूप प्रेम द्या आमच्या व्हिडिओंना आणि शेअर करा व्हिडिओला, खूप सारं सबस्क्राईब करा चॅनलला. आणि अजून काय जय भीम जय भीम बस. बरं चला मग आजचा व्लॉग मी आता कंटिन्यू करते डायरेक्ट आता आपण. आणि हो अजून तुम्हाला एक सांगायचं राहिलं, बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत पण काय होतं कधी कधी वेळेवर आठवत पण नाही सडनली. आता परत सम्राट मित्र मंडळ त्यांनी पण मला बोलवलेलं आहे. ऍक्च्युली त्यांनी परवाच्या दिवशीच घरी आलेले, त्यांनी इन्व्हिटेशन दिलेलं की तुम्ही या म्हणून. तर कदाचित मी म्हणजे तिकडे पण जाणार आहे आधी आणि मग तिकडून मग तिकडे जाणार आहे. तिथे पण त्यांनी नऊवारी नेसूनच बोलवलेली आहे. सो तिकडे जाणार आणि मग तिथून मग डायरेक्ट मग तिकडे जाणार आहे. सो चला मग आपण डायरेक्ट बघूया, जर तिकडे जाणं झालं तर मग मी तिकडचं थोडंफार काही शूट करेन आणि मग इकडे पण करेन. सो ओके चला मग डायरेक्ट आपण भेटूया तिकडेच. बाई भरलं फुलून भरलं मथुर आले आले नार बाई त्यानिष्ठ साहेब माझ बाई साहेब
बाबासाहेब आंबेडकरांचा अरे 33 कोटी मंदिरांची अरे 33 कोटी देवांची मंदिरं या देशामध्ये आहेत, परंतु एकही मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचं कुठे नसताना लाखो करोडो लोकांवर अधिराज्य गाजवणारा रयतेचा जाणता राजा कुलवाडी कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराज समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय या समतेच्या महाराष्ट्राला उभं करणारा छत्रपती शिवाजी महाराज हा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी घडवला, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मान मेंदू मनगटामध्ये ज्यांनी स्वराज्याची संकल्पना निर्माण केली अशा राजमाता जिजाऊंना आमचा मानाचा मुजरा. गौरचा डान्स आहे तो तुम्हाला दाखवते. चला हा बघा आपल्या लेझिमवाल्या आहेत सगळ्या. चला सर्व प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवून या स्थानिक महिलांच्या परफॉर्मन्सची दाद द्यायची आहे. कृपया प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवा. खूप महिन्याभराचा सराव करून त्यांनी स्टेजवर आपली कला सादर केलेली आहे. काय बघा आम्ही ना इथे आलोय तर ती काय बोलते कुठं होती एवढा वेळ, तर आता तुम्हाला माहितीच आहे मी कुठं होती. आणि काय बोलते 14 एप्रिल पासून मेकअपच उतरवला नाही बोलते मी, जसे की तशीच झोपली 2 दिवस 15-16. बस ही माझी मैत्रीण झाली आहे इथे आता. चलो चलो सर्व या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले आहेत.
डिस्क्वालिफाय करू. जर तुम्ही दुसऱ्याचा इंटरला तुम्ही डिस्क्वालिफाय आहे, डायरेक्ट डिस्क्वालिफाय. त्यामुळे चिटिंग नका करू. स्वतःचे क्लास इथला एखाद्यामध्ये एखादा एक उचलला मग दुसऱ्यांना दुसरा, तिसऱ्याला तिसरा, चौथ्याला चौथा, पाचवा आणि सहावा. यानंतर माझे लक्ष द्यायचे कोण माझे क्लास उचलतो. काय मारायचे स्टॉरी काय मारायचे एक नंबर. पहिलं बलूला गाठ मारा, नंतर शेवला गाठ मारा, एकदम सोपं. बलूला गाठ मारा पण शेवला गाठ मारा, एकदम सोपं. लवकर 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 कमा लवकर लवकर. शेवटचे 30 सेकंड 30 सेकंड. कमा निघूया लवकर लवकर. जास्तीत जास्त काढली लवकर लवकर. अभी बाजूला लवकर कमा. शेवटचे 20 सेकंड लवकर. बरोबर शेवटचे 6 सेकंड लवकर. 6 9 8 7 6 5 4 3 2 1. टाइम आउट टाइम आउट टाइम आउट टाइम आउट टाइम आउट. दोन 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 आणि 3. तो मॅडम या गेमची पैठणी पाठवली. मला तुमचं नाव कुठे ठीक आहे मॅडम. तेवढंच झालं. ठीक. शोभामधीसाठी जोरदार टाळ्या वाजवतात. आणखी थोडीशी पैठणी पटकवली. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच सर्वांनी. चला फ्रेंड्स, आता आमचं झालंय आता मस्तपैकी डान्स लेझिम डान्स आणि सगळं कार्यक्रम झाले. कार्यक्रम बरेच आहेत चालू. आता आम्ही घरी चाललोय. आम्ही मला उतरायचंय कारण आता एवढं गरम झालंय, कधी घरी जाते असं झालंय. तर चला बाय बाय. हे बघा आता निघत होते मी, तर निघता निघताच माझी नथ पण हरवली. आता ते जाऊ दे हरवली तर, पण काय झालं म्हणजे थोडंसं जीवाला लागलं. कारण काय होतं आता जस्ट नवीन घेतलेली आहे खास ह्या कार्यक्रमासाठी, आणि सेम जर असं म्हणजे बघायला गेलं घेतो म्हटलं तर मग तशी भेटत नाही. बरोबर ना पायल? हां. आणि ही कशी पायल ना समोर समोर चालत होती, तेवढ्यात तिथे काही लेडीज बसलेल्या होत्या. तर त्या लेडीज अशा म्हणजे हिला बघत होत्या मस्त अशा एकदम नेहरू नेहरू बघायला लागल्या. हां. आणि मग मी नेमकं मग त्यांच्याकडे माझं लक्ष गेलं आणि मी मग बोलली, म्हटलं काय झालं? तर बोलतात नाही तुम्हाला नाही तिला बोलते. तर म्हटलं ती माझी मुलगी आहे. म्हटलं काय बोलता बोलायला लागल्या, अशा बोलायला लागल्या. आणि बोलतात नाही साडी छान नेसवली ना म्हणून आम्ही बघत होतो. म्हटलं हां मीच नेसवली आहे. म्हटलं माझी मुलगी आहे म्हटलं ती, असं बोलली. तर बोलतात खूप छान नेसवली असं बोलायला लागल्या. खूप छान वाटतं आहे ना. तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये कशी नेसवली ते. आता मी दाखवलं वगैरे नाही पण खरंच पटापट पटापट. हां आधी तसं पण मी मला वाटते आधी दाखवलेलं आहे ते बाई पण शॉर्ट व्हिडिओ नाही का केलेला बाई पण भारी देवाचा, तेव्हा मी टाकलेला आहे नेसवताना. सो चला आता आम्ही चाललोय घरी. नंतर गेली, जाऊ द्या गेली, नाक मोकळं दिसतंय. पूर्ण घर डोक्यावर घेतलं होतं ना, ठरवली म्हणून घर हा, डोक्यावर नाही. आहे. पूर्ण स्टेज डोक्यावर घेतलं होतं. किमती नथ कधी भेट म्हणजे तशीच सेम घ्यायला गेलं तर भेटत नाही. आणि हां मग चून चून केली या 10 महिने वो नथ. हो ना पायल? मग मलाच विचारत होते त्या दिवशी, हे घेऊ पायल, हे घेऊ का ते घेऊ, पायल हे घेऊ का ते घेऊ, आणि मी बोलली ती घे, आणि मोठी होती छान. मग मस्त होती छान अशी नथ म्हणून थोडंसं जरा कोई बात नाही. ठीक आहे चालेल. दुसरी घेऊ. चला पुढच्या वेळेला दुसरी घेऊया. चला बाय बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. आमच्या नशिबात ना झोपच नाही वाटते असं वाटत आहे. म्हणून बघा आत्ता पण लाईट गेली, काल रात्री गेली तर गेली, आज पण लाईट गेली आणि सगळे लोक बाहेर आहेत बसले बघा. चला हाय गरमी गरमी गरमी. आणि आता तर काही खरं नाही.